शी अरे लोक ना असे एवढं घाण करतात ना, शपथ सांगते. स्वतःची नावं करून ठेवतात, लायकी तर नाहीये. पण उचलूयात. कशात भरणार ते? पिशवीमध्ये भरूयात. प्लीज गाईज, असं जर तुम्ही बघितलं तर प्लीज साफ करा तिथलं. हे ये बहुत नॉनसेंस यार. गुटखा नंबर खाते हैं यार यहाँ पे आके. ये मतलब छत्रपति शिवाजी महाराज ने मतलब इतना काम किया है, मतलब गढ़ किले हमारे लिए इतना मतलब सब कुछ किया है, फिर भी यहाँ पे आके मतलब इनको खाना है गुटखा विमल और यहाँ पे सब बॉटल्स वगैरह फेंकता है नॉनसेंस की तरह. प्लीज घाण नका करू, आपलं घर आहे. दारूच्या बॉटल्स पण आहेत तिथेच आहेत, दारूच्या बॉटल्स पण तिथेच आहेत. लोक. और ये नाम वगैरह क्यों दिखा है समझ नहीं आ रहा है यार. पूरा पत्थरों पे नाम वगैरह लिख के रखा है, मतलब कुछ भी. महाराष्ट्रात ना काय अशा लोकांना इथे ठेवायचंच नाही. सगळ्यांना आता फीज लावून टाका. ये सब मत किया करो, मतलब ये आके इधर गंदगी करना है इनको. हा एवढा कचरा साचला, वो प्लास्टिक के कागज भी कचरा साचलाय पूर्ण. अरे हा कागज भी तेच खाऊन टाकतात भिकारी. उधर तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ बनवून सिंपती गोळा करते, पण असं नाही आहे. खरंच ही परिस्थिती ना दाखवण्या लायकीची आहे की आपल्या गड किल्ल्यांवरती काय कशा प्रकारे असे निर्लज्ज कारस्थानं चालतात. जर तुमची लायकी नसेल ना तर इथे येत जाऊ नका. तर हा पूर्ण कचरा आम्हाला दिसलाय जो आम्ही इथं गोळा केलाय. तुम्हाला असं वाटतं की मी हे सिंपती गोळा करण्यासाठी करते, पण असं नाही आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांवरती असे तुम्ही कचरा साचवून ठेवता. शेम ऑन गाईज. जरी तुम्ही कुठे आलेत आणि असं बघतायत जर कचरा, तर प्लीज गोळा करा आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाका. रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही लोक येतात गड किल्ल्यांवरती तर लायकी नसेल तर येऊ नका गाईज. प्लीज गाईज कचरा करू नका जर तुम्ही. नाही खरंच, कारण की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की बघा किती कचरा जमा केला, पण महाराजांच्या मूर्तीजवळ ना. हे चुकीचं आहे. थँक्यू.